नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. पुण्यातली एक दुर्दैवी घटना आहे 2 दिवसापूर्वी घडलेली, आणि त्या घटनेची आता देशभरामध्ये चर्चा सुरू झाली. ॲना सेबॅस्टियन नावाची 26 वर्षाची CA असलेली मुलगी, स्कॉलर आहे. 2023 साली ती CA झाली आणि मग पुण्यातल्या ॲन्स्टन अँड यंग नावाची आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनी, म्हणजे आंतरराष्ट्रीयच कंपनी, ज्याचं लंडनमध्ये मुख्यालय आहे. $50 बिलियन ह्या कंपनीचा कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे. 150 देशामध्ये त्याचा विस्तार आहे आणि सुमारे 3,94,000 त्यांच्याकडे जगभरामध्ये कर्मचारी आहेत. सो ही जी ॲना आहे, हिचा या पुण्यात असलेल्या कंपनीमध्ये काम करत असताना इथे जो अतिताण तिला दिला गेला, म्हणजे तिच्या आईनं जे अनिता सेबॅस्टियन यांनी जे पत्र लिहिलं आहे, त्या पत्राच्या आधारात ते जे तपशील आलेले आहेत त्यात असं दिसतं की ॲनाला ज्या दिवशी क्रिकेटची मॅच आहे त्या दिवशी क्रिकेटच्या मॅचच्या वेळेनंतर अतिरिक्तचं काम दिलं जायचं. काही वेळेला तिला अगदी रात्रीच्या वेळेला बोलवून पहाटेची डेडलाईन देऊन उद्या सकाळची तिला काम करायला भाग पाडलं जायचं. आणि त्यामुळं झालं असं की अति कामाचा तिला एवढा ताण आला की एक तर तिला वीकली ऑफ मिळत नव्हता, पुरेशी झोप होत नव्हती, निद्रानाश, एन्झायटी, ज्याला आपण वर्क रिलेटेड आजार म्हणतो, ते सगळे तिला जडले होते. जी तशी मुलगी बॅडमिंटनपटू आहे, तिच्या वडिलांनी सांगितलं त्याप्रमाणे, पण ती आजारी पडली, छातीमध्ये चेस्ट कंजेक्शन झालं आणि दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. आता त्याच्यानंतर मात्र वेगवेगळ्या पातळीवरती चर्चा सुरू झाली. एक चर्चेचं टोक हे आहे की सगळ्याच कॉर्पोरेटमध्ये ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्याकडनं काम करवून घेतलं जातं आहे, मधल्या काळात तुम्हाला आठवत असेल की एका IT कंपनीच्या सॅलरीची स्लिप त्यांनी ऑफर केलेलं पॅकेज पण व्हायरल झालं होतं. तर त्या IT कंपनीतल्या कामाचा ताण, कुठल्याही कॉर्पोरेटमध्ये कामाचा ताण, आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्याबद्दल ॲनाच्या आईनं जो महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की ह्युमन राईटचं जे व्हायोलेशन आहे, मानवी मूल्यांचंच जिथे उल्लंघन होतं आहे. मग राजीव मेमानी जे या कंपनीचे भारतातले प्रमुख आहेत, त्यांना लिहिलेला तो मेल व्हायरल झाला आणि त्यातनं मग आता केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ह्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. ह्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजित पवार हे पण ह्या गोष्टीवरती व्यक्त झालेत. कर्नाटकातल्या ह्याच विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या शोभा यांनी पण काही मत व्यक्त केलं आहे. वेगवेगळे राजकीय पक्ष याच्यावरती बोलत आहेत. आणि म्हणून अशा वेळेला ज्यांनी प्रत्यक्षात 23 वर्षे, सर अच्युत गोडबोले सर माझ्यासोबत आहेत, ख्यातीचे लेखक, ज्यांनी कॉर्पोरेटमध्ये प्रत्यक्ष पटनी कॉम्प्युटरमध्ये CEO म्हणून 23 वर्ष काम केलं आहे, आणि ज्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांची मानकं त्यांच्या कर्मचाऱ्यांना हाताळण्यासंदर्भातली, आणि भारतात आता ते पुण्यातच राहत असल्यामुळं भारतातली सद्यस्थिती याचं पूर्ण आकलन आहे. एवढं मोठं इंट्रोडक्शन मी यासाठी करून दिलं सर की मधल्या काळामध्ये श्री नारायण मूर्ती असं म्हणाले होते की खरं तर IT कंपनीतल्या मंडळींनी 70 तास काम केलं पाहिजे, आणि आता चर्चा ह्याच पातळीवरती सुरू झाली. तर तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहता? पहिली गोष्ट म्हणजे हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग आहे. म्हणजे त्याविषयी आपण बोलतो. मी 23 वर्ष पटनीचा CEO नव्हतो. नारायण मूर्तीने पटनी सोडून इन्फोसिस चालू केली, त्याच खुर्चीत बसून 11 वर्ष पटनी चालवली. मग सिंटेलचा मॅनेजिंग डायरेक्टर होतो 4 वर्ष, मग L&Tचा इन्फोटेकचा CEO होतो 4 वर्ष. अशी मी एकंदर 23 वर्ष, 32 वर्ष IT मध्ये आणि 23 वर्ष CEO मॅनेजिंग डायरेक्टर वगैरे अशी मी काढली. आता ही जी घटना घडलेली आहे त्या, म्हणजे पहिल्यांदा मी मूर्तींच्याकडे आपण नंतर येऊ. मूर्ती काय म्हणाले, मूर्ती एका ठराविक रेफरन्सनी म्हणाले, म्हणजे चीनच्या स्पर्धेच्या रेफरन्समुळे मध्ये ते म्हणाले, आणि त्यांचं म्हणणं मला पूर्ण पटत असं नाही, पण त्यातला त्यांना म्हणायचं होतं तो भाग खूप मिसअंडरस्टँड केला गेला असं मला वाटतं. प्रत्येकाने असं, म्हणजे चीनमध्येच्या बरोबर आपण स्पर्धा कशी करू शकू या तळमळीतनं ते बोलत होते. ते बोललेलं बरोबर आहे की हा वेगळा मुद्दा. आता कॉर्पोरेट जगामधली स्पर्धा ही प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे मी स्वतः IT मध्ये 1970च्या नंतर आलो, आणि त्यावेळेला IBM आणि अशा अनेक कंपन्यांनी मी काम करायचो. त्या अमेरिकन कंपन्या होत्या, पण तरीसुद्धा, आणि तिथेही जास्त काम करावं लागायचं. पण इतकं प्रचंड कामाचं ताण जे सुरू झालं ते ग्लोबलायझेशनच्या नंतर सुरू झालं, ज्याला आपण न्यू लिबरल कॅपिटलिझम नेहमी म्हणतो, की जिथे, आणि विशेषतः ते अमेरिकन कल्चर, म्हणजे अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे जर का एक ॲक्सिस धरला आपण, विशेषतः अमेरिकेमध्ये, की मी भयंकर काम करतोय, मी किती बिझी आहे हे सांगू. त्याच्यावर न्यूयॉर्क टाइम्सच्या आर्टिकल्स होते, मी किती बिझी आहे सांगणं, ह्याच्यात सुद्धा लोक गर्व मानायचे, अभिमान मानायचे की मी खूप बिझी आहे. आणि कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये तुम्ही 9 to 5 हा जॉब गेलेलाच होता. मग तुम्ही 7 आणि 8 आणि 9 आणि 10 आणि रात्रभर काम करणं आणि असं सगळं, म्हणजे इतकं भयंकर झालं.
ओव्हरवर्क अमेरिकन नावाचं एक पुस्तक आहे, जुलियट शॉर नावाच्या लेखिकेने लिहिलेलं ओव्हरवर्क अमेरिकन असं एक पुस्तक, आणि ओव्हरवर्क नेशन्स नावाची त्याच्यावर बरीच चर्चा चालू होती. 1990 नंतर सुरू झाली, कारण कॉर्पोरेट्समध्ये जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमुळे विशेषतः जास्त लोकांना नोकरीवर ठेवण्यापेक्षा तितक्याच लोकांकडनं जितकं जास्त आपल्याला काम करून घेता येईल, आणि विशेषतः हा जो ब्लू कॉलर मध्ये काहीतरी युनियन मोडकळीला येत चाललेल्या होत्या ग्लोबलायझेशनच्या मुळे, पण जिथे युनियन्स नाहीत म्हणजे IT, बँकिंग आणि म्हणजे बँकिंगचे व्हाईट कॉलर जे आहेत तिथे विशेषतः कितीही कामाचे तास वाढले ते पगार त्यांना तेवढा इन्क्रिमेंटल पगार जास्त देऊन काम बघत होतं. म्हणजे कामगारांच्या त्या संप ह्याच्यापेक्षा इन्क्रिमेंटल काम त्याच मंडळीने दिलं तर बाकी सगळं ओव्हरहेड, बसण्या जागा, एअर कंडिशनिंग हे सगळं तेच राहतं, पण बाकी किंचितच फक्त ॲडिशनल इन्क्रिमेंटल कॉस्ट दिली की त्यांचा नफा वाढतो. म्हणून आहेत तेच एम्प्लॉईज ठेवायचे, पण त्यांचे काम भयंकर त्यांच्यावर लादायची, पण पगार भरमसाठ द्यायचा. हे जे तत्व अमेरिकन जे होतं की पगार दीडपट द्या पण काम दुप्पट द्या, म्हणजे पगार पण तू दीडपट मिळायचा तर लोक भयंकर आकर्षित व्हायचे, अरे काय भयंकर मला पगार मिळतो, मला तर गाडी, मग 2 BHK, 3 BHK. आणि या सगळ्या कॉर्पोरेट मधल्या स्पर्धेमुळे त्याच लोकांकडनं प्रचंड काम करून घ्यायचं आणि पैसे फेकायचे, ते दीडपट सुद्धा देणं परवडायचं. दुप्पट माणसं नेमण्याच्या त्याच माणसाकडनं काम करून दुप्पट काम करून घ्यायचं, पण दीडपट द्यायचे, आणि ती माणसं खुश असायची की मला तर पैसे मिळतात, मी जास्त मोठी गाडी घेतली वगैरे. हे कल्चर सुरू झाल्यापासून प्रचंड काम अमेरिकेत करायला लागले. त्याचा परिणाम इतका झाला, आणि त्याच्या खालोखाल आपण आहोत. आज ओव्हरवर्क नेशन्समध्ये ILOचा रिपोर्ट आहे, आज दुसरा नंबर भारताचा आहे. म्हणजे 51% लोक कॉर्पोरेट्समधले आज दर आठवड्याला 49 तासापेक्षा जास्त काम करतात भारतात. हे भारताचं आहे, आणि 49 हे कमीच, म्हणजे आणखीन तुम्ही जसं वरती जाल तसंच. ह्यात एक फक्त काय माहितीये का, म्हणजे या प्रत्यक्ष या केसमध्ये म्हणजे ही जी मुलगी जिचा मृत्यू झाला तिचा बॉस कसा वागवत होता वगैरे ह्याच्यावर पण फार जास्त भर होतो एका इंडिव्हिज्युअलवरती, की तो क्रिकेटची मॅच, हे बरोबर तुम्ही त्याचं नक्कीच चुकलेलंच आहे, त्यात शंकाच नाही. पण हा कल्चरचा भाग आहे, कॉर्पोरेट कल्चर मध्येच. म्हणजे लक्षात ठेवा त्या बॉसवरती पण प्रचंड प्रेशर आहे. सगळेच बॉसेस, असं वर्णन करून उपयोग नाही की सगळे जो क्रिकेटची मॅच बघतायत आणि फक्त खालचे लोक काम करतायत, हे चित्र बरोबर नाही. म्हणजे माझ्या अनुभवामध्ये बॉसेस वरती सुद्धा प्रचंड टार्गेटचं प्रेशर असतं प्रचंड, आणि ते त्याच्यावरचा बॉस टाकत असतो, त्याच्यावरचा बॉस त्याच्यावरचा, आणि अल्टिमेटली कॉर्पोरेट स्पर्धेत टिकायचं असतं. म्हणून ही सगळी पर्कोलेट होतात, आणि ती लोकांना त्यांनी मान्य करावीत, म्हणून मग माणसांमध्ये व्हॅल्यूज तशा जपल्या जातात. म्हणजे आपलं ते सगळ्यात डेंजरस आहे. म्हणजे आपल्या कॉर्पोरेट जगामध्ये की जो जास्त काम करतो, जास्त उशीर येतो, जास्त रात्रभर काम करतो, 10 वाजता दमून आलेला मनुष्य म्हणजे आयडियल मनुष्य, 5 वाजता अगदी बॅग हलवत आला म्हणजे तो ICA वगैरे, अशी सगळी मानसिकता आणि अशा व्हॅल्यूज अशा सगळ्या मध्यम वर्गात आपल्या रुजवल्या जायला लागला की तू किती खूप काम करतोय. मी रात्री सुद्धा लॅपटॉपवर बसलेला असतो, मी अमेरिकेशी जोडला असतो, मी सारखा माझा मुलगा बघा की रात्रभर कसा काम करतोय, ह्याचा अभिमान देईल पालकांना वगैरे. हे सगळं कल्चर रुजवण्यामध्ये अमेरिकन संस्कृती ही यशस्वी झाली आणि ती आपण उचलली. आणि मला वाटतं ही स्पर्धा खालपर्यंत आली, मग लोकांमध्ये सुद्धा प्रचंड स्पर्धा यायला लागली. म्हणजे 1 BHK 2 BHK 3 BHK रो हाऊस बंगला, ही स्पर्धा कुठे थांबेच ना. साधी गाडी, मध्यमाची गाडी, मोठी गाडी, BMW, नुसतं भौतिक नाही. आणि माझ्याकडे कुठला टीव्ही आहे, दुसऱ्याकडे कुठला टीव्ही आहे, माझ्याकडे कुठली गाडी, दुसऱ्याकडे, हे सारखं. या केसमध्ये खरं तुम्ही अमेरिकेचा जो उल्लेख केला की हे जे कल्चर आहे इथे पण तसंच घडलंय या पर्टिक्युलर केसमध्ये. हो. जो इमिडिएट बॉस आहे तो काय म्हणतो आहे की आपल्या कंपनीमध्ये वर्कलोड जास्त आहे म्हणून एम्प्लॉई सोडून जाण्याचं प्रमाण अधिक आहे, आणि तो असं म्हणतो की तू प्रूव्ह कर, तू तरुण आहेस, आणि तू जर हे प्रूव्ह केलं की आपल्याकडे अतिरिक्त काम करून सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं तुमचं काय जे डेली लाईफ मेंटेन करता येते. सो हे काय नाही, आता या बाबतीत बॉस नक्की चुकलेला आहे. मी त्याची बाजू घेत नाही. मला एवढंच सांगायचंय की फक्त ते एका बॉसची ती केस नाहीये, पण ते सगळीकडे आहे. म्हणतात तसं जर कल्चरच असेल, हे त्याचं कारण पुन्हा म्हणजे मला असं वाटतं की ते टॉप डाऊन हे प्रचंड प्रेशर ऑफ डिलिव्हरी. आमच्या IT मध्ये सुद्धा प्रचंड प्रेशर डिलिव्हरीचं की ते
डिलिव्हरीची डेट आली एखाद्या प्रोजेक्टची की त्याच्या अगोदर महिना 2-2 महिने रात्री बेरात्री 2-3 वाजेपर्यंत मंडळी काम करत असायची. माझं नेहमी म्हणणं असायचं, म्हणजे माझं आणि इतर अनेक लोकांचं, की ज्या वेळेला मी प्रोजेक्टच्या वेळी एखादा आठवडा तुम्ही भयंकर प्रचंड काम करणं गोष्ट वेगळी, पण समजा प्रोजेक्ट समजा 4 महिन्याचा 6 महिन्याचा आणि सगळं पूर्ण प्रोजेक्ट भर 20 आणि 40 लोक समजा रात्रभर काम करत असतील तर देयर इज समथिंग रॉंग. तुमच्या प्लॅनिंग मध्ये काहीतरी गडबड आहे की तुम्ही ती डेडलाईन जी ऍक्सेप्ट केलेली प्रोजेक्ट तीच मुळे अनरिअलिस्टिक आहे. म्हणजे तुम्ही निगोशिएट करताना असं केलेलं आहे की कॉम्पिटिशन बरोबर फाईट करण्याकरता त्यांनी कॉस्ट कमी केलेली, मी पण कॉस्ट कमी करणार. त्यांनी डेडलाईन 6 महिन्याची दिली, मी 4 महिन्याची दिली आणि माझ्या लोकांवर प्रेशर टाकून 4 महिन्यात मी ते काम करून घेईन, म्हणजे मग मी ते कॉम्पिटिशनकडे येईल, मला म्हणून पुढचा प्रोजेक्ट मिळेल, असं ते सगळं रोल हे होत असतं. आणि त्यामुळे खालच्या लोकांवर ते म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजर ग्रुप लिडर टीम लिडर असं सर्कल आणि ते सगळं म्हणजे असं नसतं. म्हणजे ह्या बॉसचं मला माहित नाही, पण एकंदर असंही खरंच खूप कमी ठिकाण असतं की सगळे बॉसेस मजा करतात आणि खाली लोक काम करतात. असं इतकं क्लास डिफरन्स म्हणजे क्लासेस आहेत IT मध्ये याच्यात की खालचे लोक खरंच जास्त काम करतात, त्यामानाने त्यांना कमी पैसे मिळतात, बॉसेसना खरंच जास्त मिळतात, सीईओज नंतर कोट्यावधी रुपये मिळतात. तो फरक आहेच, पण ते त्यांच्यावरचं टेन्शन भयंकर, त्या पातळीवरचं त्यांच्यावरती तणाव भयानक. सीईओज सुद्धा बऱ्याच देशामध्ये तुम्ही काम केलेलं असल्यामुळं जे पाश्चात्य राष्ट्र आहेत ते स्पेशली भारतासारख्या विकसनशील राष्ट्राला अनेक गोष्टी शिकवत असतात, बरोबर. ते म्हणतात की आमच्याकडचं हे कल्चर आहे वगैरे. आता ही तर आंतरराष्ट्रीय कंपनी आहे, बरोबर. ते लंडनमध्ये जे वर्क कल्चर आहे, आय रिअली डोंट नो की लंडनमध्ये हे असंच कल्चर आहे का जे आता पुण्यात होतं तसं. तर हा जो त्यांचा दृष्टिकोन आहे तो आपल्या देशामध्ये वेगळ्या पद्धतीनं ट्रीटमेंट द्या, जे प्रगतशील आणि जे स्वतःच्या हक्काबद्दल अधिक जागरूक असलेली मंडळी त्यांच्या देशात वेगळं वागवा आणि भारतासारख्या विकसनशील देशात वेगळं वागवा, असं असतं. इतकं नाही. इनफॅक्ट माझं तर उलटं म्हणणं आहे की भारतातल्या ITच्या कंपन्यांनी अमेरिकन कल्चर पूर्ण स्वीकारलेलं आहे. अगदी फर्निचर सकट बसण्याच्या जागांपासून संबंध जी रचना आहे, म्हणजे अमेरिकेत मी शेकडो हजारो ऑफिसेस जायचो, प्रेझेंटेशन द्यायचो, तिथली जी सगळी ऑफिसेसची रचना, बॉस ते ओपन केबिनची सगळं पद्धती की क्लोज डोअरपेक्षा ओपन डोअर पद्धतीपासून मग बॉसनी पण बाहेर बसायचं, अनेक मी आता त्यात शिरत नाही, पण मुख्य म्हणजे अमेरिकन मॅनेजमेंटच्या अनेक संस्कृती आणि पद्धती भारतीय कंपन्यांनी स्वीकारल्या. पण त्याचबरोबर वर्क कल्चर, त्या वर्क कल्चरमध्ये प्रचंड ताण. पण तिकडे 5 day वीक आहे, पण ते 5 डेला अर्थ नसतो. म्हणजे प्रश्न असा की 6 डेला अनेक लोक काम करतात, अमेरिकेत सुद्धा काम करतात. अमेरिकेत सुद्धा ओव्हरवर्क नेशन म्हणून असं नाही. आमची जी कल्पना असते की 5 दिवस झाला शुक्रवारी तो आता गेला. आता तिथे फरक आहे. स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये, एस्पेशली युरोपमध्ये आणि त्यातल्या त्या स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये लोक चक्क वर्षातनं 2-3 महिने सुट्टीवर जातात आणि आपल्या बायको बरोबर किंवा मैत्रिणीबरोबर कोण जे असं फिरायला जातात, मजा करतात. हा म्हणजे जनरली तिथेही आता ज्या 1990 सालानंतर प्रचंड कॉम्पिटिशन अमेरिकन कल्चरने शिरकाव केलेला आहे, पण तिथे आणि म्हणूनच त्याचा मानसिक आरोग्यावर जो परिणाम जो या केसशी संबंधात आहे म्हणून सांगतो मी माझ्या अनेक पुस्तकात मी मेन्शन पण केलेलं आहे की डिप्रेशन, सुइसाईड, अँझायटी, ताणतणाव, स्ट्रेस ह्याचं प्रमाण अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हा जो ॲक्सेस आपण जो काय धरला म्हणजे न्यू लिबरल कॅपिटलिझमचा प्रचंड दबाव, तणाव आणि प्रेशर आणि स्पर्धा ह्याचा, तर त्याच्यामध्ये ह्याचं प्रमाण हे जास्त आहे. म्हणजे एका कॅसरच्या माणसाने की स्टडी केला होता त्यात 26% होतं आणि स्कॅन्डिनेव्हियन देशामध्ये 13% होतं, 11% होतं. इतकं की जिथे इनइक्वॅलिटी कमी आहे, जिथे रोजगार जास्त आहे, जिथे वेलफेअर मेजर्स जास्त आहे, ते कामाचे जास्त कमी आहेत, जिथे जास्त शांतता आहे आणि असं जे सगळं आहे तिथे डिप्रेशन ह्याचे प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे एकंदर मनस्वास्थ्य. सो याचा डायरेक्ट लिंक आहे हे अँझायटी, स्ट्रेस आणि जी मृत्यू, आत्महत्या किंवा आणखीन जे काय असेल. आणि हेच आपण आता फक्त कामाच्या ठिकाणचं बोलतो, पण हे स्टुडंटला पण लागू आहे, सगळीकडे लागू आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न वेगळा आहे, तो चक्क खाणं आणि लोन आणि कर्ज याच्याशी आहे, पण विद्यार्थ्यांमध्ये जे आत्महत्येचं आणि प्रचंड स्ट्रेसचं जे प्रमाण आहे, दर अर्ध्या तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो, हेच आहे कारण की आपल्यामध्ये जी प्रचंड दरी आहे, म्हणजे इनइक्वॅलिटी भयंकर आहे. मी जर त्यात शिरलो तर मला कोट्यवधी रुपयाचा पगार किंवा लाखो रुपयाचा पगार मिळेल, नाही शिरलो तर 5-10 हजार रुपयाचा पगार मिळेल, इतकं प्रचंड. त्यामुळे कसं तरी कोण तिथे बसणं. म्हणजे लोक जेव्हा हे करतात व्यक्तिमत्व घडवा आणि हे ते सगळं सांगतात, तेव्हा तुम्ही
कसं तरी करून त्या वरच्या ह्याच्यात बसा, खाली राहू नका एवढंच. पण सगळ्यांना नोकऱ्या कशा मिळतील ह्याच्यापेक्षा तुम्ही कसं वरती जाऊन बसा ह्याच्याकरता आपल्याकडे सगळे क्लासेस. एक आता ते मनसुख मांडवियांनी तो मुद्दा मांडलाय म्हणून आपल्याकडे 91-92ला लिबरलायझेशन सुरू झालं, सगळा बाजार खुला व्हायला सुरुवात झाली. तर पहिला प्रश्न हा की आपल्याकडे हे कल्चर केव्हापासून यायला सुरुवात झाली एक. आणि आता ही तर कन्सल्टिंग एजन्सी आहे, ती टॅक्स आणि या संदर्भात हे देते. आय टीशी तसा त्यांचा थेट संबंध नाही, पण आय टी कल्चर कदाचित असं. दुसरा माझा प्रश्न असा आहे की जेव्हा सरकारी नियंत्रणाचा भाग असतो तेव्हा भारतात नेमकं काय घडतं. आता जेव्हा तुम्ही खूप रिॲक्शनरी सगळ्या गोष्टीवरती बोलताय की असं झालं तर आम्ही आता याच्याबद्दल पूर्ण चौकशी करू, तर हे आपल्याकडे केव्हा कल्चर आलं आणि भारतामध्ये ह्या गोष्टी ह्या सगळ्या संस्थांना नियंत्रित करण्या एवढ्या प्रभावी आहेत का? नाही, मला पहिली गोष्ट आहे माझ्यामध्ये साधारण 90च्या नंतरच जास्त सुरू झालं. म्हणजे आय टीची आपली वाढ 80च्या दशकात खरं आय टी एक्सपोर्ट्सची वाढ. तसं आय टीची सुरुवात 60 पासून मेन 70 मिनी 80 मध्ये पीसीज, 90s मध्ये इंटरनेट असं सगळं आहे, 2000 मध्ये मोबाईल असं सगळं डेव्हलपमेंट झाले. पण मुख्य जे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स आणि आपल्याकडे आय टी कल्चर जे येणं असं त्यानंतर असं ग्लोबलायझेशन हे 1990च्या नंतर हे सगळं सुरू झालं. तेव्हापासून सगळं प्रेशर वाढायला लागली, तेव्हापासून माणसांची रॅट रेस वाढायला लागली, तेव्हापासून माणसं व्हाईट कॉलर निर्माण झाले, तेव्हापासून माणसं सगळी सुखवस्तू व्हायला लागली, अमेरिकेला जायला लागली आणि त्यांच्या ॲम्बिशन वाढल्या. नेहमी लक्षात ठेवा की आपल्या ॲम्बिशन म्हणजे आपली स्वप्न जेवढी जास्त मोठी आणि वास्तव त्याच्यापेक्षा कमी, यातली दरी जेवढी जास्त तेवढं नैराश्य. आणि आपली अम्बिशन या लोकांनी एवढी प्रचंड वाढवून ठेवलेली आहे. यू कॅन ऑलवेज रीच द टॉप. आणि तुम्ही सारखं ग्रुप लिडर असेल, प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट सिनियर प्रोजेक्ट नाही तर GM नाही तर मग VP नाही तर सिनियर VP नाही तर असं करत तर एव्हरीबडी कॅन बी CEO वगैरे अशी स्वप्न दाखवणारी सगळं लेक्चर सुरू झाली. अमेरिकन पुस्तकं हाफ निम्म्या किमतीला फुटपाथवर मिळायला लागली, माणसं स्वप्न बघायला लागली आणि प्रत्यक्ष वास्तव तर खूपच वेगळं दिसायला लागलं. त्या ह्याच्यात जी त्या बास्केटमध्ये जी आली त्यांना भरपूर पगार होता. म्हणजे या मुलीचा पगार नक्कीच चांगला असेल, पण तो टिकवून ठेवणं हे बघा लक्षात ठेवा की या सगळ्यामध्ये मी समजा या नोकरीतनं बाहेर पडले तर मी कुठेच नाही. म्हणजे मला तिला काही लगेच रस्त्यावर आले असते भुके मिळले असते असं नाही, पण मी हारले असं जे आहे सगळं की मला जिंकायला पाहिजे, मला आणखीन मिळवलं पाहिजे. नुसतं मटेरियल नाही पण इव्हन मला कम्पिटिशन, स्पर्धा आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला स्थिर राहायचं असेल तर ट्रेडमिलवरती सुद्धा तुम्हाला पळावं लागतं. तसं इथे तुम्हाला सातत्याने आणि तुम्हाला तुमचे ॲम्बिशन सारख्या की जास्त गाडी जास्त. आपल्याकडे सगळे इंटरव्ह्यूज बघा टीव्हीवरती, सगळे श्रीमंत लोकांचे, उद्योगपती, क्रिकेटर, सिनेमा नट, ते सगळे यशस्वी म्हणजे त्याच्याकडे पैसा जास्त आहे, प्रसिद्धी जास्त आहे. तुमच्याकडली स्वप्न सारखी ती ठेवली जातात, त्यामुळे तुम्ही सतत स्पर्धा कराल. हे खाली रुजवलं जातं का तर त्यांनी 12-14 तास काम करावं का, मग तेव्हा ग्रुप लिडर असो तेवढंच काम करतो. ते पण त्यांच्यावर तेवढंच टेन्शन असतं. बाय द वे मी सरांना फार कॉन्स्टंटली फॉलो करतो. त्यांची जवळपास प्रत्येक मुलाखत, जवळपास सगळे लेख, त्यांची सगळीच पुस्तकं माझ्याकडे आहेत आणि त्यांचं भांडवलशाही व्यवस्थेबद्दलचं एक विशिष्ट असं मत आहे हे माझ्या लक्षात आलं आहे. ते तुमच्याही लक्षात आलं असेल जर तुम्ही कॉन्स्टंटली त्यांना फॉलो करता. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातला न्यू लिबरलिझमबद्दलचा जो सततचा एक त्रागा, असं मी आता थेट शब्द वापरेन कारण ते बऱ्याच वेळेला ते बोलतात. पण मी असं म्हणतो माणसामध्ये कित्येक चांगल्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा. मी कम्युनिझम मधल्या अनेक गोष्टी वाईट आहेत, त्यामुळे मी त्या दृष्टीने कम्युनिस्ट मुळीच नाही. मार्केट आपल्याला भांडवल स्पर्धा दिलं अनेक गोष्टी, पण त्यात हा वेगळा विषय, थोडा वेगळा, खूप स्वतंत्र चर्चा. पण मी तोच प्रश्न विचारला की आपल्याकडे कामगार कायद्यामध्ये आता तसं काही फार अस्तित्व राहिलेलेच नाहीये. तुम्ही चाकणच्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जा, तुम्हाला त्यांचं एक नाममात्र पद्धतीचं. पण आपल्याकडे सरकारी यंत्रणा ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्याला आहे तेवढी सक्षम कायद्याच्या अर्थाने, यंत्रणेच्या अर्थाने? मला असं वाटतं म्हणजे याच्यात कुठले मी पक्ष कुठे काही मानतच नाही. काँग्रेसच्या काळापासून 1991 सालापासूनच इनफॅक्ट कामगार कायदे हे ग्लोबलायझेशन जसं आलं तसं कामगार कायदे जास्त मोडगी आणि युनियन सगळ्या मोडीच निघायला लागल्या. तेव्हापासूनच मी आता इथेच गेला 10 वर्ष झाला अशातला भाग नाही. हा जो संबंध एक हे आहे मॅक्सिमायझिंग प्रॉफिट्स आणि मॅक्झिमायझिंग एक्सप्लॉयटेशन, आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात. म्हणजे एक्सप्लॉयटेशन फक्त ब्लू कॉलर वर्कर्सच होतं असं नाही. सॉफ्टवेअरच्या लोकांना वाटतं की मला अगदी 5 लाख पगार मिळतो, मला अगदी 12 लाख पगार मिळतो किंवा 20 लाख पगार मिळतोय, पण ते काम जे करतात ते 40 लाखाचं त्याचं काय. म्हणजे एक्सप्लॉयटेशन म्हणजे तुम्हाला गाडी दिली बंगला दिलं घर दिलं म्हणजे एक्सप्लॉयटेशन होत नाही असं नाहीये. तुम्ही काम कितीचं करताय आणि तुम्हाला किती मिळतं त्यातला फरक हा एक्सप्लॉयटेशन दाखवतो. म्हणजे तर ते आहेच अर्थातच. आणि यंत्रणा नाही आहे आपल्याकडे तशी यंत्रणा आपल्याकडे कंट्रोल करणारी. आणि असं आहे की प्रॉफिट हा हवाच. मी त्यामुळे भांडवलशाहीला
मानतो. प्रश्न असा की तो किती हवा आणि इतका प्रचंड मोनोपोलिझम ते एकमेकांशी भांडतात आणि त्यातली स्पर्धा आणि त्याच्यामुळे येणार प्रचंड प्रेशर, त्याच्यामुळे उद्ध्वस्त होणारी मानसिकता, हे चूक आहे. ह्याच्यात काहीतरी गडबड आहे. म्हणजे आपल्याला रिड्रेस संपूर्ण व्यवस्थेवरती विचार करण्याची गरज आहे की म्हणजे 2025 पर्यंत 25% लोकांना डिप्रेशन असणारे अशी भाकीत आहेत WHOची. 25%. मी नेहमी सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट म्हणून तुमची चांदी आहे याच्या पुढे, कारण रांगाच्या रांगा लागतील. मी इतकं कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि डर्मेटॉलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट, ज्यांना जॉब आहे, जे सुखवस्तू आहेत त्यांना सुद्धा जॉब आहे. उद्या आहे की नाही माहित नाही, कल्पना आहे की नाही माहित नाही की इतक्या लोकांचे जॉब IT मध्ये सुद्धा गेलेले आहेत. त्यांनी कार आणि याचं सगळं घरं याच्यात पैसे गुंतवलं, EMI भरायचं कुठनं? आणि स्पेशली मिड लेवलला गेल्यानंतर 30, 40, 50चा तुम्हाला जॉब गेला तुमचा, तर इतकं अवस्था होती की नवीन जॉब मिळत नाही. आणि सारखं अनलर्निंग आणि लर्निंग, नवीन शिकणं, नवीन भाषा, नवीन डेटाबेसेस, हे तर नवीन शिकणं किती कंटाळत लोकांना. हा जो सगळा प्रकार आहे हा लोकांना कोप करायला फार अवघड आहे. मुलाखती शेवटच्या भागात आहोत. सुप्रिया सुळे यांनी फार महत्त्वाचं खाजगी विधेयक संसदेमध्ये मांडलं होतं. ते असं म्हणालं की वर्क बॅलन्स आणि पर्सनल लाईफ, म्हणजे तुमचं काम आणि तुमचं वैयक्तिक आयुष्य ह्याबद्दल कुठेतरी बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे तुमचं काम संपल्यानंतर तुम्ही घरी जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला फोन नाही आला पाहिजे ऑफिसमधनं की हे काम बाकी आहे आणि ते करा. आता खरं तर त्यांच्याशी ह्याबद्दल सविस्तर चर्चा करायला हवी. ते खाजगी बिल होतं त्यामुळे फार चर्चा नाही झाली. पण आता मला ह्याचबद्दल तुम्हाला बोलायचं आहे की वर्क बॅलन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, इतकी सगळी चॅलेंजेस असताना करणं शक्य आहे का? मला वाटत नाही, कारण असं आहे की हा व्यवस्थेचा प्रश्न आहे. एकदा तुम्ही ही ज्याला पुन्हा न्यूलिबरल कॅपिटलिझम म्हणतो आपण, ते काही नुसतंच मी वाईट ह्याने म्हणत नाहीये. तर काही भाग चांगले आहेत, काही भाग, मी आज ग्लोबलायझेशनमुळे कित्येक मध्यमवर्ग मोठा निर्माण झाला ना, तो अगदी वेगळा विषय आहे. प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी जी अत्यंत क्रूर आणि अत्यंत अमानवी अशी स्पर्धा आणि त्यातनं आपली मूल्य की फक्त पैसा, प्रसिद्धी, मटेरियल वर्ल्डमधलं शोधणं, ह्याच्यामुळे आपलं सगळं मानसिक आणि एका बाजूला आध्यात्मिक बाबा आणि गुरु टीव्हीवर आपले ज्ञान देत असतात, एका बाजूला इकडे गाड्या आणि घरं, ते जे डायकॉटॉमी जी आहे त्यामुळे सगळं हे झालं. आणि ते ह्या कल्चरमध्ये इम्बेडेड आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही प्रचंड प्रॉफिट मोटिव्ह आणि राजू मेमानी जसं म्हणतात की आम्ही खूप सिरियसली ह्या गोष्टीकडे बघितलेलं आहे आणि सरकार काय करू शकेल? नाही, राजू मेमानी हे ह्या कंपनीचे भारतातले, तर आता मॅनेजमेंटने काही शिकायला पाहिजे का ह्या मुलाखतीत? नक्कीच शिकायला. आता फॉर इन्स्टन्स कित्येक ठिकाणी तुम्ही इतकी 8 साडेसातच्या पुढे घरी ऑफिसमध्ये थांबताच कामा नाही असे काही नियम आहेत. काही ठिकाणी इतकी तुम्ही रजा घेतलीच पाहिजे अशी चक्क सक्ती केली जाते काही कंपन्यांमध्ये. काही युरोपमध्ये मला असं वाटतं की हा पुन्हा कल्चरचा आणि या सामाजिक आर्थिक सोशो इकॉनॉमिक सिस्टमचा भाग आहे. जोपर्यंत तुम्ही हे सगळे कॉर्पोरेट गिधाडासारखे एकमेकांना नुसते स्पर्धा, आणि ती स्पर्धा खालपर्यंत ट्रिकल डाऊन होऊन लोकांना ती गुरासारखं हे करते आहे त्यांच्या नफ्याकरता, आणि शिवाय ते ट्रिकल डाऊन होते, यांना पण घरं गाड्या मिळतात. मी पहिल्या 5-10% बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठं प्रमाण आहे. तर ते त्या लोकांना मग सांगितलं 1.5 पैशाचं दुप्पट काम, तर त्यांना 1.5 मिळतातच ना. त्यामुळे त्या पैशाचं लोभाने जे काम करतात, 15-15, 20-20, 25-30 लाख पगार, मग ते पुन्हा मरवतात, विकेंडला सिंगापूरला जातात. हे सगळं त्यांना शक्य नव्हतं पूर्वी. पण त्याच्या मोबदल्यात ते जे मानसिक स्वास्थ्य गमावत आहेत आणि इतर इव्हन हेल्थ सुद्धा, म्हणजे ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स आणि इव्हन इतर अनेक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आणि इतर सगळं जे आहे सगळं आहे, तर ते त्याची प्राइस भयंकर मोठी आहे असं मला वाटतं. हार्टचे प्रॉब्लेम किती, डायबिटीज 40 वर्ष, वर्क रिलेटेड सगळ्याच गोष्टी, BP, डायबिटीज, 35 वर्ष 40 वर्ष, त्यातनं डायव्होर्सेस, त्यातनं म्हणजे भयंकर विचित्र सोशल परिस्थिती निर्माण झालेली होती असं मला वाटतं. आणि त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्सेस नक्कीच काही केलं पाहिजे, पण सरकारच्या नियमामुळे ते होईल असं वाटत नाही. कारण सिस्टमचं जे संबंध लॉजिक जे आहे, तर इकॉनॉमिक्स आणि सोशल स्ट्रक्चर, ते सरकारच्या असं कुठेतरी नियमामुळे बदललं असं वाटत नाही. पण ही वेलकम स्टेप आहे अर्न्स्ट यंगच्या यांनी जी घेतलेली. वी हॅव टू ॲटलीस्ट डिबेट ऑन दिस, आणि आम्ही सुधारू असं जे तो म्हणतोय ते नक्की चांगली. माझे एक चांगले संबंध असलेले पुण्यातल्याच फॅमिली कोर्टमधले जज आहेत श्री कदम साहेब, आणि ते मला नेहमी सांगतात की आत्ता अलीकडे त्यांच्या कोर्ट रूममध्ये अक्षरशः गर्दी झालेली असते डिवोर्स घेण्यासाठी, आणि तरुण मुलं असतात ती सगळी. आता तो एक पुन्हा ह्यातनं स्वतंत्रपणे चर्चेचा विषय, पण तो सरांनी चिडला म्हणून. आणि सरांचं मला कौतुक वाटतं तुमचं की एका विशिष्ट आयुष्याच्या टप्प्यावरती तुम्ही हा निर्णय घेतला या सगळ्यातनं बाहेर पडणं, म्हणजे कौतुक पण आहे, उत्सुकता पण आहे. पण तुम्ही ज्या कंपनीमध्ये ते काम करत होता तिथले असे काही एक्सपिरियन्स तुम्हाला होते की हे जे आत्ता आपण पुण्यात बघतो आहोत हे तेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स केले होते?
नाही, माझ्या कंपनीमध्ये मी असं काही नियम की 7:30च्या नंतर थांबू नका असलं काही केलेलं नव्हतं. पण जनरली प्रोजेक्ट प्लॅनिंग आणि मी माझं श्रेय माझं धरतच नाही. माझ्या हाताखाली जे लोक होते ना, ते पटनी, सिंटेल, LNT सगळीकडले, ते अतिशय कर्तबगार होते. माझं काम त्यांना मोटिवेट करणं, योग्य तऱ्हेने डेलिगेट करणं, म्हणजे असं होतं. आणि ते इतके चांगले होते, म्हणजे बेसिकली प्रोजेक्ट प्लॅनिंग तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला थोडं जास्त काम करावंच लागतं, हे अगदी नक्कीच. 5:30 मान्य करता. हो, 5:30ला बॅग घालून तुम्हाला काय जाता येत नाही. पण रोज आपलं 10, 11, 12 पर्यंत थांबावं लागलं तर तुमचं कुठेतरी चुकतंय. पण त्या चुकण्यामध्ये मगाशी सांगितलं तसं की कॉम्पिटिशन 6 महिन्यांनी करू म्हणताना तुम्हाला 4 महिन्यांनी. पण ही दुर्दैवी आणण्यासारखी जी गोष्ट घडली तशी कधी तुमच्या नोटीसमध्ये आली होती आणि त्यावेळेला तुम्ही रिकरेक्टिव्ह मेजरमेंट्स काय घेतले? माझ्या ह्याच्यात तशी लकीली काय तशी या तऱ्हेची काही घडली नाही. पण माझ्या मुसाफिर आत्मचरित्रात केसेस दिलेले आहेत मी. एक डिप्रेशनचे केसेस 2-3 केसेस कशा मी हँडल केल्या. कशा सांगा जरा. त्यांनी एक मुलगा होता, त्याला खूप डिप्रेशन आलं होतं, त्याला सिंगापूरला पाठवलं. तिथे पाठवल्यानंतर लक्षात आलं की त्याला डिप्रेशनचा त्रास आहे म्हणून. मग त्याला कसं आम्ही जाऊन आणलं. त्या आई वडिलांना वाटलं की मी नोकरीवरनं काढून टाकेन. त्याला नोकरीनं काढून टाकण्याच्या ऐवजी त्याला मी सोपं काम पर्यंत दिलं, मग थोडं अवघड, मग थोडं असं करत करत त्याला बाहेर काढलं. पण त्यात माझ्या सहकार्याने खूप मदत केली आहे. आणि लकीली माझे म्हणजे पटनीमधले किंवा इतर कंपन्यांमधले जे हे होते ते मला सहकार्य त्यांनी खूप केलं. की डायरेक्ट नुसतं या मुलाकडनं आपल्याला प्रॉफिट हवं ना, त्याला काढून टाक असं म्हणलं नाही. त्यामुळे त्यात ही जी मी स्ट्रॅटेजी वापरली त्या मुलाला बाहेर काढण्याची, त्याला त्यांनी सहाय्य केलं. आणि शेवटी नंतर तो खूपच बरा झाला. तो फॉरेनला बऱ्याचदा जाऊन आला, तो आता मॅनेजर आहे वगैरे असं सगळं. दुसरी केस ही डिप्रेशनची ही एकच केस आहे. दुसरी केस आयुष्यातनं उठलेली एक मुलगी होती. तिचा नवरा खूप त्रास द्यायचा, डायव्होर्स पर्यंत वगैरे. मग तिला कसं वरती आणलं आणि ती मग आता अमेरिकेत सेटल्ड आहे वगैरे अशा तरी. पण माझ्या याच्यामध्ये म्हणजे स्किझोफ्रेनिया झालेले 2-3 पेशंट्स होते. डिप्रेशनचे 3-4 पेशंट्स होते. सगळ्यांना मी अगदी काही बरं केलं असलं की माझा दावा नाही. पण त्याला ह्युमन ॲटिट्यूड ज्याला म्हणतो आपण, म्हणजे ह्युमन टच असलेली ॲटिट्यूड, हा याने खूप फरक पडतो. म्हणजे तुम्ही पण असं आहे की आता ते इतकं कट अँड ड्राय झालेलं आहे, इतकी कॉम्पिटिशन फिअर्स झालेली आहे, आणि इतकं मगाशी सांगितलं तसं वर्ण प्रेशर की कॉम्पिटिशन 6 महिन्यात येतं, मी 4 महिन्यात केलंच पाहिजे, तर प्रोजेक्ट जाईल आणि पुढचा प्रोजेक्ट मिळणार नाही. त्यामुळे सातत्याने प्रेशर, आणि ते प्रेशर खालपर्यंत येणार, मग रात्री 2 पर्यंत थांबणं वगैरे. आणि प्रोजेक्टमध्ये आम्ही नेहमी म्हणायचो की नुसती माणसं वाढवून, नुसतं वेळ वाढवून तर प्रोजेक्ट पुरं होत नाही. म्हणजे 4 माणसांच्या म्हणजे 8 माणसं गेली की निम्म्या वेळात प्रोजेक्ट पूर्ण होतं, हे चुकीची कल्पना आहे. टॅलेंट नाही, त्यात एक वेगळं लॉजिकच आहे. प्रोजेक्ट कम्प्लीट करण्याचं वेगळंच लॉजिक आहे. नुसतं माणसं दुप्पट करून किंवा वेळ दुप्पट करून होत नाहीत. पण ते कम्प्लीट करण्याच्या नादाखाली प्रचंड माणसांवरती ताण, हे जे सगळं आहे ते. पण प्रत्येक कंपनीमध्ये सायकॅट्रिस्ट ठेवावा असं तुम्हाला वाटतं? अगदी अगदी. सायकॅट्रिस्ट, सायकोथेरपिस्ट अनालिटिक ठेवतात. मला वाटतं अनेक कंपन्या थेरपिस्ट ठेवतात, अनेक कंपन्या सायकॅट्रिस्ट ठेवतात. आणि खरंच गरज आहे. म्हणजे ही दुर्दैवी बाब आहे की आपल्या आज मोठमोठ्या कंपन्यांमध्ये थेरपिस्ट आणि सायकॅट्रिस्ट पाळी आलेली आहे. आणि पुढे तर प्रचंडच येणार आहे. म्हणजे पुढे तर भीती वाटते तुम्हाला? अगदी 100%. ओके, HRचा काय रोल असतो? कारण जनरली जेव्हा, कारण ह्या केसमध्ये पण असं दिसतंय की तिला त्रास होतोय दुर्दैवाने, तिने कळवलं, पण तिच्या आईनी पण मला वाटतं बहुतेक इन्फॉर्म करण्याचं. सो HRची भूमिका याच्यामध्ये खरं म्हणजे मलम अशी असायला पाहिजे, पण तशी नसते. कित्येक वेळा HRची भूमिका ही काही वेळेला मला असं वाटतं फक्त की मॅनेजमेंट आणि एम्प्लॉईज ह्यांच्यामधला बफर. म्हणजे एखादा वाईट जर काही डिसिजन घ्यायचा असेल की HRच्या तर्फे तो एम्प्लॉईजना कळवलं बरं असतं. HR एक बफर असतो. किंवा एखाद्या माणसाला तुला जॉब मिळणार नाही किंवा एका माणसाला काढायचं असेल तर HR काढण्याची जबाबदारी घेतो. वरचं टॉप मॅनेजमेंट पुन्हा आपलं दूर राहते. पण HR एवढंच करत नाही. अर्थात HRची आणखीन खूप चांगली, पण त्याला एक महत्वाचं काम म्हणजे एम्प्लॉईज आनंदी आहेत का, सर्वे घेणं, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवणं. मी माझ्या आयुष्यात CEO असलो आणि माझ्या हाताखाली हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर जरी असले, अमेरिकेत 6 ऑफिसेस, युरोपमध्ये 3, जपानमध्ये 2, ऑस्ट्रेलियात 1, अशी मी साम्राज्य चालवली खरं म्हणजे. आणि मगाशी सांगितलं तसं मी वर्षाला 3 कोटीचे ऑफर्स असताना मी नशिबाने 20 वर्षापूर्वी 22 वर्षापूर्वी निर्णय घेतला. आणि बरं झालं, त्यामुळे 41 पुस्तकं, 55 आणि 10 प्रकाशनाच्या वाटीवर. पण तो वेगळा विषय. प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही कशात HRचं काम असं आहे की मी स्वतः माझ्या कंपनीमध्ये त्याला MBWA म्हणतात, मॅनेजमेंट बाय वॉक अराउंड. म्हणजे मी प्रत्येक माझं चेन्नई ऑफिस असेल किंवा बंगलोर असेल किंवा पुणे असेल, मुंबई असेल, त्या ठिकाणची शेकडो मुलं असायची, तिथे मी वॉक अराउंड घ्यायचो. आणि मला साधारण कल्पना यायची की ती काय कम्प्युटर टाईम मिळत नाही आहे का, रिस्पॉन्स टाईम कमी आहे का, लोड खूप आहे का,
मग आळशी माणसं बसलेली आहेत का, किंवा कामाचा लोड खूप जास्त आहे का, हे सगळं मला कळायचं. आणि अंदाज आहे एक राऊंड मारूनचा. त्यानंतर मग टॉम पीटर्सनी आणि अनेक लोकांनी मग त्याला MBWA मॅनेजमेंट बाय वॉक अराउंड नाव दिलं. सो दिस अ ग्रेट सजेशन. पण मी पूर्वी स्वतः CEO मी करत असे एक राऊंड तिथे जायचो, तिथे मारायचो. तर HRच्या लोकांनी तर मिनिमम हे केलं पाहिजे. नुसतं बसून अपॉइंटमेंट लेटर किंवा नुसते इंटरव्ह्यूज, पण त्यापेक्षा लोकांची नाडी त्यांना कळली पाहिजे HRच्या लोकांना की अरे हां. पण हल्ली बरीच तरुणच मुलं HR मध्ये दिसतात मला. रिअली डोंट नो वेदर दे आर रिअली एक्सपिरियन्स ऑफ सच. नाही, पण त्यांनी म्हणूनच त्यांना हे त्यांचे कोर्सेस घेतले पाहिजे. त्यांना हे आपल्यापेक्षा ॲटिट्यूड ह्युमन पाहिजे, त्यांना त्याची मानसिकता कळली पाहिजे. आणि त्यांनी ते बरोबर हे केलं पाहिजे. त्यांनी ते कॉन्ड्यूट सिनियर मॅनेजमेंट का अरे इथे हा प्रॉब्लेम आहे बरं का, इथे ते फक्त स्टॅटिस्टिक्स उभारून भागणार नाही की इथे ॲट्रिशन खूप जास्त आहे. बंगलोर युनिटमध्ये माझं ॲट्रिशन म्हणजे लोकांची रजा सोडून जाण्याची टक्केवारी 20% आहे समज. पण ती 20% का आहे बाबा? ती पगारामुळे आहे का कामाच्या लोडमुळे आहे का काही कशामुळे आहे, हे अनालिसिस करून ते वरच्या मॅनेजमेंटकडे पोहोचवणं, ती चर्चा करणं, त्यातले रेक्टिफिकेशन सुधारण्याचे मार्ग सुचवणं, हे HRचं काम आहे. आणि ते केलं तर कितीतरी फरक पडू शकतो. एक शेवटचा प्रश्न राहिला, पण त्याच्या आधी सरांनी आपल्या ह्या मुलाखतीतनं सगळे उपाय जवळपास सांगितलेले आहेत. त्यांच्या बोलण्यातनं मला हे जाणवतं की ज्या पद्धतीचं कॉम्पिटिशन आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुरू आहे त्यातनं बऱ्याच गोष्टी ह्या अपरिहार्य आहेत. तरीसुद्धा काही वेआउट्स आहेत, ते वेआउट तुम्ही जरूर करायला पाहिजेत. मला वाटतं पर्सनल वर्क बॅलन्सबद्दल तर प्रत्येकाचा वैयक्तिकच तो निर्णय. पण तो शेवटचा प्रश्न यासाठी मी मागे ठेवला की आता चर्चा वेगळ्याच पातळीवरती गेली, ती नारायण मूर्ती यांच्या त्या 70 तासाच्या फेरीवरती गेली. सो त्याच्यात तुमचं काय ऐकलं नाही? मला असं वाटतं की चीनची जी प्रगती झाली त्याच्या बॅकग्राऊंडवरती नारायण मूर्ती म्हणत होते. माझं मत वेगळं आहे. चीनची प्रगती जी झाली त्याचं कारण चीननी शिक्षण, आरोग्य आणि त्या अनेक बाबतीमध्ये पहिल्यापासून म्हणजे माओची कित्येक पॉलिसी चुकल्या, त्यांनी चिमण्या मारण्यापासून वाट लावली त्यांनी. पण शिक्षण आणि आरोग्य ह्याच्यावर त्यांनी प्रचंड भर दिला. आणि 80च्या दशकामध्ये तर चीननी प्रचंड भर दिला. इव्हन साऊथ कोरियाने, आपली माणसं डायनिंग टेबलवर बसून साऊथ कोरिया कसा पुढे गेला असं म्हणतात, पण साऊथ कोरिया, सिंगापूर, हाँगकाँग, चायना, तैवान, जपान, युरोप आणि अमेरिका नक्कीच, ह्या सगळ्यांनी शिक्षण आणि आरोग्य सरकारांनी, NGOजनी नव्हे, दयामाईनी नव्हे, पण ते दया आली आदिवासी शाळा काढली ते नव्हे, सरकारने भरमसाठ खर्च केला पाहिजे. आपण शिक्षणावर GDPच्या 6% केला पाहिजे, आपण 3% करतो. आरोग्यावर 5% किंवा कमीत कमी 3 केला पाहिजे, आपण 0.9 to 1.2 करतो. तर हे भयानक आहे. पण सरांना काय म्हणायचं, नारायण मूर्ती सरांचं तुम्ही जे घेतलेलं आकलन आहे ते काय? कारण आता नाही, त्यांना फक्त काय आहे की भारताने पुढे जावं असं त्यांची इच्छा आहे. आणि चीन प्रचंड श्रम करून पुढे गेलेला आहे, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे भारताने श्रम केले पाहिजेत असं त्यांचं आहे. ती त्यात किंचित तथ्य. पण चीन पुढे जाण्याची अनेक जी सोशो इकॉनॉमिक कारण आहेत. नाही, ते 70 तासाच्या थेरीला तुमचा नॉड आहे, तुमची मान्यता आहे? नाही मान्यता. यू डोंट अग्री विथ. कारण फक्त 70 तासासारखे होणार नाही. हे पायाभूत जगा काही नसेल, पायाभूत जगा काही नसेल, शिक्षण नाही, आरोग्य नाही, तर नववीला मुलं 3रीला वाचता येत नाहीये, इथे आपण 6% करायला पाहिजे, 3% शिक्षणावर खर्च करतोय. आणि शिक्षणात पेपर फुटी आणि अमुक 1000 भानगडी आपल्याकडे, तर ते बोलायला लागले ते खूपच आहे. तर आणि 1 कोटी 2 कोटी दिल्याशिवाय ऍडमिशन मिळत नाही, अशी जी परिस्थिती आहे, त्या तुम्ही शिक्षण आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करणं ही देशाची प्रचंड म्हणजे अँटी नॅशनल काम आहे असं मला वाटतं. हे सगळ्या सरकारने केलेलं पाहिजे. याच सरकारने, बरोबर आहे, GDP मध्ये एज्युकेशनचा वाटा कायम कमी राहिला 91 पासूनच्या सगळ्या सरकारांनी केलं असं माझं मत आहे. पण ह्या केसमध्ये पर्टिक्युलरली अर्न्स्ट अँड यंगच्या विरोधामध्ये फौजदारी संहितेत काही गुन्हे दाखल करावेत असं तुमचं मत आहे, आणि करावेत तर काय स्वरूपाचे असावे? हे या बाबतीत मला काही मला कल्पना नाही. म्हणजे फौजदारी क्रिमिनल केस करता येईल का काय वगैरे. कारण पुन्हा हा सिस्टममुळे ते आलेलं प्रेशर आहे. मग त्यात एखाद्या माणसानी क्रूरतेने मुद्दाम, ते क्रिकेटची मॅच वगैरे ते मला डिटेल्स माहीत नाहीत, ते मुद्दाम क्रिकेटची मॅच स्वतः बघून त्यांनी केलंय, मग ते काय करता येईल मला ते लिगल भानगड माहीत नाही. पण हा सिस्टमचं फेल्युअर आहे. ते एका पर्टिक्युलर माणसाचं किंवा एका पर्टिक्युलर मॅनेजरचं हे फेल्युअर मानत नाही. हा सिस्टमचा दोष आहे. आणि त्या ठिकाणी नुसतं एक कुठली तरी क्रिमिनल केस करून काय होईल असं मला वाटत नाही. राईट. सो थांबूया आपण इथे. सरांनी जी काही उत्तरं दिली ती तुमच्या समोरच आहेत. तरीही मला असं वाटतं की अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्या मनात असतील की जी मिळायला हवी होती. पण जी चर्चा राष्ट्रीय पातळीवरती सुरू आहे त्यात NDTVने पुढाकार घेतला, आपण ही चर्चा ह्या पातळीवरती आणली. आणि सरा एवढा योग्य मनुष्य महाराष्ट्रात तर नव्हताच की ज्याने आंतरराष्ट्रीय सगळं बघितलं आहे, बाजार बघितला आहे. ते स्वतःच 32 वर्ष या सगळ्या गोष्टीशी निगडीत होते. आणि म्हणून सरांसाठीचे जर काही प्रश्न तुमचे असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर तुम्ही टाका. जर गरज पडली तर आपण पुन्हा मुलाखतीचा हा पुढचा भागसुद्धा जरूर तुमच्यासमोर घेऊन येऊ. तुर्तास तुम्ही पाहत राहा NDTV.